भाजप विरोधात काँग्रेस पक्ष उद्या राज्यव्यापी आंदोलन करणार। विरोधी पक्षनेत्यांना जाब विचारून बहुजनांचा अवमान करणाऱ्यांविरोधात काँग्रेस आक्रमक। सीपी राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ। मुख्य न्यायाधीश, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित। मुख्य न्यायाधीशांनी दिली राधाकृष्णन यांना शपथ। विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी घेतली राजस्थानच्या राज्यपाल पदाची शपथ। राजभवनात शपथविधी सोहळा संपन्न। नाशिक, अहिल्यानगर, अमरावती, गडचिरोली जिल्ह्यामध्ये नवीन MIDC उभारणार, यासाठी तातडीनं प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश। जुन्नर तालुक्यामधील डुंबरवाडी येथे फूड प्रोसेसिंग पार्क उभारणार, अजित पवारांची माहिती। गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांकरता एसटीच्या जादा 4300 बसेस धावणार। एसटी महामंडळाचा निर्णय 2 सप्टेंबरपासून मुंबई, ठाणे, पालघर विभागातील प्रमुख बस स्थानकातून जादा बसेस सोडण्यात येणार। कुख्यात डॉन अरुण गवळीला पॅरोलवरती सुट्टी देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार। त्यामुळे अरुण गवळीला तुरुंगातच राहावं लागणार। काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे दिले होते निर्देश। महाबळेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाडकरांना सावधानतेचा इशारा। सावित्रीच्या पाणी पातळीमध्ये हळूहळू वाढ, किनारपट्टीवरील नागरिकांना सावधानतेचा इशारा। कोल्हापुरात राधानगरी धरणाचे 3 स्वयंचलित दरवाजे बंद, धरणाचे एकूण 4 दरवाजे चालू असल्याची माहिती। कोल्हापुरात पंचगंगा नदी धोका पातळीखाली, पाणी पातळी 42.10 फुटांवर। कालपासून 2 ते 2.5 फुटांनी पाणी पातळी घटली। इचलकरंजीमध्येही पंचगंगा धोका पातळीखाली। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा भंडाऱ्यात जोरदार पावसाची हजेरी, शेतकरी आनंदी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।